मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें किया करते हैं कि तुम होती तो ऐसा होता, तुम होती तो वैसा होता, तुम होती तो काय माहिती कैसा होता, कदाचित मेरे पास पैसा होता. काय म्हणता? मी अशी कविता वगैरे कसं काय करू लागलो? काय मी खूप रोमॅन्टिक झालोय हल्ली. पहाटे पहाटे मला स्वप्न पडतात हल्ली खूप. म्हणजे लोक मला म्हणतात तू स्वप्नील जोशी सारखा दिसायला लागलाय. मला पण वाटतं की मी स्वप्नील झालोय हल्ली. आणि मग असं वाटतं की या सेटवरती मी स्वप्नील सारखा असा अवतरतो आणि माझ्या स्वप्नातली ती स्वप्न सुंदरी इथे येऊन माझ्या शेजारी उभी राहते आणि मला म्हणते, हाय बच्चू. आई शपथ, कोण बोललं होतं हे? कोण बोललं होतं सकाळी की स्वप्न खरी होतात, पहाटेची स्वप्न खरी होतात? माझं स्वप्न खरं झालेलं आहे. मी स्वप्नील असून असं सई इकडे आलेली आहे. काय यार, स्वप्न ते स्वप्नच ना. पण तुम्हाला दिसली ती आत्ता? मला एकट्याला दिसली असेल कदाचित. असो, स्वप्न ते स्वप्नच. पण काय, स्वप्न बघत राहिली पाहिजेत, कारण स्वप्न बघणारा माणूसच मोठा होतो. त्यामुळे मला आता हल्ली असंही वाटू लागलं की थोडीशी दाढी असायला पाहिजे होती मला. कारण दाढी असली ना की मी रितेश सारखं वाटतं, असं बऱ्याच मुलींचं म्हणणं. हो ना, जरा ओ वगैरे करा ना माझ्यासाठी. मी सांगितलं की लगेच करतात ते. मला असं वाटतं की मी रितेश झालोय आणि या स्टेअर केसवरून राधिका आली आहे माझ्यासाठी. हाय. आई शपथ, मला खरंच असं वाटतंय की मी स्वप्नात आहे. नाही नाही, मी खरंच स्वप्नात आहे. मी खरंच स्वप्नात आहे. अरे निलेश, मी खरंच आली आहे. नाही नाही, तू खरंच नाही आली आहेस. आत्ताच माझं पोपट झालेलं आहे. तू पण हिरवे कपडे घातलेस त्यामुळे मी खूप घाबरलेलो आहे. परत होईल माझं पोपट. आई शपथ, गायब झाली ना? गायब झाली ना? गायब झाली असेल आता. मी तुला सांगितलं, मी खरंच आली आहे. राधिका इकडे खरंच आलेली आहे. एकदा जो नाका झाला पाहिजे राधिका आपल्यासाठी. क्या बात है, क्या बात है. एक तरी पहाटेचं स्वप्न माझं खरं झालं राधिका. कारण मागाशी काय झालं ना, मी काय घाबरलो, मी तिकडून उतरत होतो असं खाली आणि मला वाटलं की सई तामणकर इकडे आहे. मला सतत वाटतं असं की मी स्वप्नील झालोय आणि सईनं असा हात ठेवला आणि ती म्हणते, सई. हाय निलेश. तू परत गायब होणार ना? हो. नाही नाही, तू खरंच आलीस. खरं बोल ना, एकदा बोल ना, खरंच आलीस. डोळे मीट. रेडी? म्हण सई, यू आर द बेस्ट. सई, यू आर द बेस्ट. सॉरी राधिका. म्हण, मला तुझ्याबरोबर अँकरिंग करायला सगळ्यात जास्त मजा येते. मला तुझ्याबरोबर अँकरिंग करायला सगळ्यात जास्त मजा येते. आता हे खुश होऊन म्हण परत एकदा. मला तुझ्याबरोबर अँकरिंग करायला सगळ्यात जास्त मजा येते सई. आता डोळे उघड. तर तुम्हा दोघींचं मी अतिशय मनापासून आमच्या कॅफेमध्ये स्वागत करतो, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. थँक्यू. मला खरंच खूप आनंद झाला आणि नेहमी एपिसोडच्या सुरुवातीला मी सगळ्यांना विचारतो की हसताय ना, हसताय ना, हसायलाच पाहिजे मंडळी. पण आज सगळा महाराष्ट्र खूप खुश आहे, कारण मी मध्ये उभा आहे आणि ह्या माझ्या बाजूला उभ्या आहेत. त्यामुळे प्रत्येक तरुणाला असं वाटतं की इथे मीच आहे, इथे मीच आहे. पण या दोघी इकडे आलेल्या आहेत, याचं एक खूप मोठं कारण आहे. कारण या दोघींचाही एक नवा कोरा हिंदी सिनेमा रिलीज झालेला आहे, ज्याचं नाव आहे हंटर. आणि या कॅफेची सुरुवात तुम्हाला आठवत असेल तर झाली होती लई भारी पासून. म्हणजे लई भारीचं प्रमोशन करायला राधिका आणि रितेश सगळी टीम आली होती. आणि त्यानंतर राधिका, तू पुन्हा इकडे आली आहेस, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. सगळं बदललंय, तुमचा कॅफे बदललाय आणि त्यामुळं अजूनच छान वाटतंय. इथे अगदी नाचायलाही जागा आहे आता भरपूर. आणि मला माहिती होतं तू नाचणार, त्यामुळे आम्ही खूप जागा गेलेली आहे. नाचलो आपण झालं नाचलो. नाही नाही, परत एकदा अपेक्षा माझी नसणार, रसिक प्रेक्षकांची अपेक्षा आहे असं आमच्या दिग्दर्शकांनी सांगितलंय, जो मीच आहे. तर सई, पुन्हा एकदा मनापासून स्वागत. कसं वाटतं इकडे येऊन? खूप मस्त वाटतंय. जुन्या आठवणी माझ्या जाग्या झाल्या आणि आपण इथेच उभं राहून हाच मंच आपण गाजवलेला आहे काही सीझन्स. तुझी
तुझी प्रगती बघून मला खरंच खूप बरं वाटतं, म्हणून मला निल्यासाठी एकदा टाळ्या. अरे थँक्यू सो मच. तर या दोघी माझ्याकडे आलेल्या आहेत. मी दोघींनाही विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्यासोबत बसा, खूप गप्पा मारूया. जोरदार टाळ्या दोघींसाठी. तर मला खरंच खूप आनंद झालाय की एक हिंदी फिल्म आणि त्याचे हिरोईन आहेत आमच्या मराठमोळ्या अभिनेत्री. खरंच अभिमान खूप वाटतोय मला. मला सुरुवात करायची आहे सई तुझ्यापासून, की हिंदीतला तुझा हा पहिला सगळ्यात मोठा सिनेमा. याआधी तू हिंदीत दिसली आहेस नाही असं नाही, पण मोठा सिनेमा कसा आहे अनुभव? सुंदर अनुभव आहे. म्हणजे जे अटेन्शन मिळतं ते मला खूप आवडतंय. मोठ्या मोठ्या लोकांनी सिनेमा बघितलाय, त्यांच्या प्रतिक्रिया ज्या येतात त्याही आवडत आहेत. खूप जास्त एनकरेज झाल्यासारखं वाटतंय, खूप जास्त प्रोत्साहन मिळाल्यासारखं वाटतंय. आणि ह्या फिल्मच्या निमित्ताने खूप वेगळं वेगळं आणि चांगलं चांगलं काम केलेली लोक बरोबर आहेत. सो म्हणजे व्हॉट मोर कुड आय आस्क फॉर असं झालंय मला. आणि खूप 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 मजा येते. वा वा. राधिकाचा हिंदी मराठी प्रवास सुरू असतो, पुणे मुंबई पुण्यासारखा. ती मराठीत सुद्धा दिसते आम्हाला, हिंदीत सुद्धा दिसते, पण तिची सुद्धा प्रत्येक भूमिका वेगळी आहे. म्हणजे तुकाराम मधली भूमिका बघितली तर ती अवली वेगळी वाटते आम्हाला. त्यानंतर लय भारी मधली तुझी भूमिका वेगळी आहे. तर आता पुन्हा एकदा एक हिंदी सिनेमा करताना कसं वाटतं? मला मला हिंदी मराठी दोन्ही भाषा येत असल्यामुळं दोन्ही चित्रपटांमध्ये काम करायला तितकीच मजा येते खरं सांगायचं तर. हिंदी चित्रपटाची स्केल थोडीशी मोठी आहे असं म्हणायला हरकत नाही, पण एस्पेशली हंटरमध्ये आम्ही इतकी मराठी लोक आहोत की काहीच म्हणजे वेगळं वाटलं नाही. आणि ॲक्च्युली मी तेच काल बोलत होतो की मागच्या आठवड्यात आमचं एक स्क्रीनिंग झालं जे काही सेलेब्ससाठी स्क्रीनिंग होतं. तर त्यात हिंदीची पण लोकं आली होती, मराठी इंडस्ट्रीची पण लोकं आली होती. आणि मी म्हटलं की कसं बघायलाच मिळत नाही की मराठी आणि हिंदी लोक एकत्र येऊन एखादं स्क्रीनिंग अटेंड करतात. तर फारच छान गोष्ट आहे मला वाटतं, आणि त्यामुळं खूपच छान अनुभव होता. या सिनेमाविषयी मला आणखीन काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, पण त्याआधी आता ती टेन्शनची गोष्ट जी आपली नेहमीची असते. कसं असतं, दोन मुली आल्या त्यानंतर मी छान गप्पा मारल्या, पण आता हिरो येणार. हिरो आला की काय, मग आपली गोची होणार, आपण एका बाजूला. मग निलेश, मी सगळे आहे गप्पा. तुझ्या बरोबर. नक्की आहेस ना? Don't worry. 100%. हो. क्या बात. मग आता माझं टेन्शन थोडं कमी झालेलं आहे. राधिका पण असणार माझ्यासोबत. तिला परत यायचं इकडे मग. तर आता या सिनेमातल्या नायकाला आम्ही या मंचावरती आमंत्रित करणार आहेत. यातला हिरो जो आहे तो सुद्धा एक मराठी व्यक्तिरेखा यामध्ये साकारतोय. ज्या व्यक्तिरेखेचं नाव आहे मंदार पोंक्षे. तर हा मंदार पोंक्षे कोण आहे, तो कसा आहे, हे सगळं जाणून घ्यायचंय. या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे अभिनेता गुलशन देवय्या यांना. गुलशन, आपका बहुत बहुत स्वागत इस कैफे में. कैसे लग रहा है यहाँ आके? धन्यवाद धन्यवाद. कैफे में ऐसे ही कैफे है, कॉफी चाय कुछ पिलाएंगे? नहीं, कॉफी नहीं मिलती फिर भी कैफे है सर. अच्छा अच्छा, वैसी वाली कैफे है. जी हाँ, लेकिन पिछले बातचीत एपिसोड बातचीत कर सकते हैं बस. बातचीत कर सकते हैं, वही काफी है हमारे लिए. इसलिए कॉफी नहीं है हमारे पास. तो सर बहुत बहुत स्वागत है. इसमें आप एक मराठी मुलगा प्ले कर रहे हैं जिसका नाम है मंदार. मंदार पोंक्षे. मंदार पोंक्षे. तो आपने उसमें कुछ मराठी डायलॉग वगैरह बोले हिंदी में? हो बोल. हाँ, एक डायलॉग है मराठी में. मराठी आहे कुठला आहे? हॅलो पाटील साहेब आहेत का? सगळे आमचे पाटील खुश आज महाराष्ट्रातले. बस इतना ही है, बाकी सब हिंदी में. नहीं, लेकिन आप जो बोले ना ऐसा लग रहा था कि हे मराठीच आहे, ते नाटक करतात हिंदी मैं असते सीख तर. लूंगा, मैं सीख लूंगा. नहीं, आपको तो हम सिखाएंगे थोड़ा सा आज. मौका दो, आज करो ना. आज तो मराठी सिखाई देंगे. सगळे तयार ना? हाँ, मैं जानता हूँ. आज गुलशनला फुल मराठी करून टाकायचं इकडे आल्यानंतर. मुझे पता है क्या करेंगे आप. गुलशन जी, आपका बहुत बहुत स्वागत. मैं आपको रिक्वेस्ट करता हूँ, प्लीज आप हमारे साथ बैठिए. जोरदार टाळ्या गुलशन साठी. तर आता या सिनेमाचे दिग्दर्शक जे आहेत त्यांना या मंचावरती मी बोलावणार आहे. ते सुद्धा मराठमोळे आहेत. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करतो दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णी यांना. हर्षवर्धन कुलकर्णी, मराठमोळं नाव.
आणि सरांचा दिग्दर्शनातल्या पदार्पणातला हा पहिला सिनेमा आहे हो, असं हो. माझ्या मते बरोबर आहे ना? हो हो फर्स्ट. आणि याआधी सरांनी लेखक म्हणून काम केलेलं आहे. हसी तो फसी हा सिनेमा सरांनीच लिहिलेला आहे. त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांचं अभिनंदन करूयात. आणि त्यानंतर हा पहिलाच सिनेमा हंटर. हा वासुगिरी करत असतो, नाक्यावरती उभा राहतो आणि वासुगिरी करत असतो. वा वा वा, ते किती डिसेंटली सांगतो. आपण ज्या कॅफे मध्ये बसलेलो आहोत, ये हमारा कैफे है सर. जहाँ कॉफी नहीं मिलती मैंने बता दिया आपको, लेकिन इस कैफे में कुछ कैरेक्टर्स है, कुछ चीजें यहाँ होती है हाँ, जो दुनिया में होती है. जी हाँ, वाईफाई भी है सर, लेकिन चलता नहीं, सिर्फ है. हाय फाय. हाँ, हायफाय भी है, बाकी सब वायफळ है यहाँ. आपकी अदालत सगळ्यांनी बघितलंय. आमच्या इकडे बाप की अदालत असते आणि बाप की अदालत मध्ये आज कुणावरती मुकदमा चालणार आहे हे मला माहिती नाहीये. बघूयात बाप की अदालत कशी आहे. नमस्कार, मी लाजत शर्मा. बाप की अदालतमध्ये मी तुमचं स्वागत करतो. मोठमोठ्या सेलिब्रिटींना आपण इथे बोलवतो, त्यांची वरपासून खालपर्यंत चौकशी करतो. काही जणांना इथे येण्याची घाईच असते. काही जण इथे सारखे सारखे येतात. अँकर होतील की काय अशी भीती वाटते. मग तुझ्या पोटावर पाय येणार आहेत. अरे! नमस्ते. यांच्यामुळे आपला कार्यक्रम सुरू झाला होता. अजूनही यांना नीट बोलता येत नाही. मला काय बोलायचं तेच मला नीट कळत नाहीये. पण त्यांच्यावर नाही विनोद करणार ना आता. नाही नाही, यांच्यामुळे तर पोटपाणी चालू आहे आपलं. अरे सर पण आहेत. नमस्कार सर. ते अनुराग कश्यपजी नाही आले? कोण 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 अनुराग कश्यप जी नहीं आले? हम लोग बहुत याद करते हैं उन्हें. मतलब सुबह हम चाय कप बशी में डाल के पीते तब अनुराग कश्यप जी की याद आती है हमें. वाह वाह वाह. नहीं अरे कसलं ते. स्वतःच वा म्हणतो. है ना. एक शेर अर्ज है. अगर यहाँ होते अनुराग कश्यप. हाँ 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 अजी हाँ हाँ. अगर यहाँ होते अनुराग कश्यप तो हम मारते गपशप. आता पेड ऑडियन्स आहे तुमचं, सगळे वाह करतात खाली. असं ते तेवढं पंचस निघाल्याशी मतलब आहे. तर इथे आरोपी आणण्यापूर्वी इथे आपण जजला बोलवतो. तर आजचे आपले जज म्हणजे असं कुणी येतं असं काही नसतं. तर आपले आजचे जज आहेत माझा आवडता प्राणी चित्रकला स्पर्धेचे जज भारत गणेशपुरे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. हे काय चित्र काढतोय माझा आवडता प्राणी. कुठलं चित्र बघू? हे बघा, हत्ती. हत्ती कुठं आहे? फक्त शेपूट आहे ते. मग हत्ती गेला शेपूट राहिलंय. म्हणजे म्हणजे एलिफंट इज गॉन, टेल इज रिमेनिंग. काय टाइमपास करता तुम्ही हा? इतका वेळ असतो का? इतका वेळ असतो का? चला कारवाईला सुरुवात करा. 9 रुपये द्या ना. अरे काय प्रॉब्लेम आहे रे तुझा? रिक्षाने आलो, शेर 9 रुपये झाले. ओके, हम शेर रिक्शा से आते हैं कि नहीं, इसके लिए हमारा प्रॉब्लेम. दे ना 9 रुपये. काय 9 रुपये करून आला? तुला काम देतो ना प्रत्येक गोष्टी आल्यावर रे. अरे कसलं काम ते? 6 रुपये झाले, आता 9 रुपये झाले. देतोच आहेस तू. 9 रुपयासाठी जीव घेणार आहेस का माझा? हा, 1 रुपया आहे सुट्टा. आहे सुट्टा आता ताबडतोब 1 रुपया आहे सुट्टा. हा, आहे. चल ते पटकन दे चल लवकर. 10 रुपये नंतर घेऊन जा. अरे चल बस पटकन इकडे. अरे वा, आज लॅपटॉप बिपटॉप काय पिक्चर आहे का याच्यात? तुम्ही लक्ष द्याल इथे जरा. माझं कोर्ट चालू आहे हो. असं करू नका. चला चला चला, कोर्ट. अरे कारवाईला सुरुवात करा. तर बाप की अदालत मध्ये आरोपी म्हणून येणार आहेत
मराठी चित्रपट सृष्टीतली एक मोठी व्यक्ती, स्वतः लिमलेटमध्ये राहणारी, कुठं स्वतः ऑमलेटमध्ये राहणे, तो कुठं स्वतः स्वारगेट काय आहे ते लाईमलाईट पाठ करता येते तुम्हाला? काय काय लाईमलाईट. लाईम लाईट मध्ये राहणारी हा हा सई तामणकर. मी सई तामणकरला विनंती करतो, इथे खूपच्यात आहे ना. नाही एक खूपच्यात ठेवलंय ना. एक मिनिट कट घरे में. आणि तुम्हाला विनंती करतो त्यांना इथे घेऊन या प्लीज. दुसरं कोण नाही तर तुम्हीच करा. लॉटरी लागल्यासारखं काय करायला मी जा ना पटकन चला काढी द्या इकडे घाबरेल ना पोरगी ती सही आय लव यू. काय अरे काय चल काय बोलायचं ते? काय नाही बोलायचं चल. अरे असंच काहीतरी बोलतात ना. अरे काय नाही बोलायचं चाल इकडे कट करे मी आव म्हणायचं इधर आव असं म्हण. अच्छा हा सही इधर आओ. हा आय लव्ह यू टू. चला बसा तिकडे चान्स मारून घेता एवढं असतं तर मी नसतो गेलो आय लव्ह चला आय लव्ह यू मी पाया पडतो. आरोप करण्यापूर्वी मी तुला विचारतो की सरकारी वकिलाची गरज आहे का तुला? हो पाहिजे. हा, नाही म्हणाली असतीस तरी दिला असता, कारण इथे सगळ्यांना कामं पाहिजेत. सर स्माइल. अच्छा निकालो. क्या क्या? अच्छा निकालो. एक मिनट कितना किलो चाहिए? ये क्या है? तुम बोला ना अभी अच्छा निकालो. अरे कांदा बटाटा नहीं, ये फोटो निकालो. तो अच्छा ऐसा बोलो ना, उसमें क्या इतना टेंशन नहीं लेने का. एक मिनट मैडम, एक मिनट. ओके रेडी मैडम. हाँ. हाँ. क्या है ये? ए थोड़ा चूना है ना टेक्निक, ऐसा है. जान दो, टेंशन मत लो मैडम. और एक फोटो आया निकल. क्या? हाँ फोटो आया ना? जल गया. एक काय का उड़ा फोटो काय उड़ा मैडम. टेंशन नहीं मैडम, मैं दूसरा निकालता ना मैडम. उसमें क्या इतना. अरे ए हाँ अरे इथे काम आलंय तुला. आला आला कस्टमर आला का. हा आला ये. आला आला. आई शपथ मैडम, कल निकलता है, आज जरा कस्टमर आया अरे अपना. क्या ऐसा फोटो भी? मैडम, बाद में निकालता पैसा है भी मैडम. मेरा लेके गया. झाले सगळे ऍक्टिव्हिटीज करून कामाला लागायचंय हे बघ, आज यांच्या बाजूने बोलायचंय तुला. आई शपथ. ए, सही है ना. कडक. जबरी आहे रे, जबरी खतरनाक. आई शपथ इव तू एक काय ते ठरव ना. एक काय ते ठरव ना. ठीक आहे, चल ही माझी ती तुझी. हा ओके चल डन. वाटप केंद्र आहे इथं हा? चल. कोर्ट आहे कोर्ट इथं काय ठरवून घेता ओके ओके. तिसरी असती तर ठीक आहे ए, सर तिसरी हिरोईन नाही आहे का तुमच्या पिक्चर नाही आणायचं होतं ना किती भांडण होतं लेकरा कसं वाटतं ते ऐसा मत करते जाओ लाते जाओ ना एखादा एक्स्ट्रा में गरीबों को भी मिले अरे कोर्ट आहे ना रे हे, असं नका ना करू रे. एक्स्ट्रा 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 काय? काय काय एक्स्ट्रा? काय? ऑर्डर. तुम्ही लिहून देत जा रे यार हा ऑर्डर ऑर्डर चला कोर्टाची कारवाई सुरू करा तर बाप की अदालत मध्ये सई तामणकरवर पहिला आरोप आहे. सई अगं ऐक तरी. सई तुझ्यावर पहिला आरोप आहे की
नो एंट्री पुढे हा हा हो नो एंट्री पुढे धोका आहे या सिनेमातलं एक गाणं होतं, जपून जपून जा रे पुढे धोका आहे. या गाण्यात तू डान्स केलायस, हा आरोप आहे तुझ्यावर. वा, चांगला आहे आरोप. हा मग तो आहे. मला मान्य आहे, चांगला डान्स केलाय मी. इट इज अ डान्स नंबर आणि मी खुश आहे म्हणून मी नाचते आणि मी चांगला डान्स केलाय. हा तुमचा आरोप मला मान्य नाहीये. अरे जज तुमचा डबा तुमच्या बायकोने अरे बायकोने टिफिन दिला होता आज चुरमुरे. सर मी भरून देतो सर. भरून काय देतो हे सगळं चाटून नाही ती. नाही सर ते फोर झालं सर. सॉरी सर. तुम्ही यार सरकार नुकसान करत जाऊ नका रे. सॉरी तुमच्या भावना तुमच्यापर्यंत ठेवा ना. ते प्रॉब्लेम आहे यार. दुपारी काय जेवू मी आता. सर मी भरून देतो सर. मी काय भरून देतो. असं करू नका रे. नाही. तोडफोड तू तोडफोड न करता काम करत जा बरं. तू फार गव्हर्नमेंटला खर्च टाकतो रे. सॉरी सर. सर प्लीज प्लीज शांत बसशील जरा. हो सर. सर तोडफोड आहे ते. ऑर्डर आहे ऑर्डर. ऑर्डर ऑर्डर. तर हा आरोप तुला मान्य आहे. दुरून दुरून. मुळात त्यांना डान्स येत नसताना त्यांनी नाचण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नाला तुम्ही अप्रिशिएट केलं पाहिजे. तुम्ही आरोप करताय त्यांच्यावरती सरळ सरळ. हे मला मान्य नाही आहे. सई आज इथे या कोर्टासमोर तू नाचून प्रूव्ह कर की तुला डान्स करता येतो. कम ऑन सई, यू कॅन डू इट. नाही, हो मला डान्स करता येत नाही. सई तुला हे प्रूव्ह करावं लागेल. सई अरे सई माझ्यासाठी तुझ्यासाठी आपल्या दोघांच्या मैत्रीसाठी वकील आहे मी तिचा. एक मिनिट सई. कम ऑन सई. मला आरोप मान्य आहे. नाचून घे. बाप की अदालतमध्ये सईद तामणकरवर पुढील आरोप आहे. सईद तुझ्यावर पुढील आरोप आहे की हे बघा तुमचे पोलीस हे कसले पोलीस रक्षणासाठी आहेत काय? काय काय चालू आहे तिकडे. काय चालू आहे कोर्टात. तो बस ना. काय काय चाललंय माझ्या कोर्टात. अरे अरे पोलीस आहेत ना. तर सईद तुझ्यावर पुढील आरोप आहे की कुठेही तू वेळेवर जात नाहीस. शूटिंग असो की कुठे. म्हणजे संजय जाधवांचं म्हणणं आहे की तुला कॉफी प्यायला कोणी बोलवलं तरीही वेळेवर जात नाहीस. हे खरं आहे का? हो, का वेळेवर जात नाहीस? मला म्हणजे मी जरी 1 तास आधी वेळेचं कॅल्क्युलेशन करून निघाले, अर्धा तास आधी निघाले, तरी ऐन वेळेला काहीतरी होतं. म्हणजे काय असं काय होतं? नाही सांगू शकत. म्हणजे कधी गाडीचं टायर पंक्चर होतं, कधी ड्रायव्हर पळून जातो, कधी फोन घरी विसरतो. असं झालंय ड्रायव्हर पळून गेलाय. हो, म्हणजे तो आलाच नाहीये किंवा त्यालाच उशीर झालाय किंवा मी फोनच घरी विसरते मग परत जायला लागतं. असं रोज होतं काहीतरी. रोज काही ना काहीतरी होतं. पण हे जस्टिफिकेशन नाहीये. मी वेळेत नाही जात कुठेही आणि तो माझं म्हणजे मी त्याच्यावर काम करते. मला बोलायचं याच्यावरती. आपटू नका काय आता. तू बोल. तू बोल. नीट बोल. शांतपणे बोल. हे बघा लोक कुत्रा पाळतात, काही लोक कुत्रा पाळत नाहीत. हा. लोक मांजर पाळतात, काही लोक मांजर पाळत नाहीत. नाही, कोणी नाही. श्रावण पाळतात, पाळत नाहीत. वेळ हा त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे. त्या पाळू शकतात किंवा नाही. That's all. अरे लागेल कुणाला तरी आता. मोबाईल फोडला. मोबाईल. मोबाईल फोडला कुणाचा होता? अरे माझा मोबाईल. तू माझं सामान का फोडतो प्रत्येक वेळेस. अरे बायकोचा फोन येणार होता रे. बायकोचा फोन येणार होता रे. सर हा मोबाईल तू असा फेकला. आणि हे काय उत्तर आहे तुझं? कुत्रा पाळतात, मांजरी पाळतात, हे उत्तर आहे? नाही सर हा?
कसले शब्द आहे काय आहे? काय आहे? हा उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं बस इथे. इंटेन्सिटी काही नको. हेच करायचं. नाही सर, मला याच्यावरती असं म्हणायचंय की हा सध्या सई तामणकर यांची वेळ चालू आहे. त्यांच्यावर बघा किती चांगली वेळ आहे. हा हा सध्या त्यांची वेळ चालू आहे, तर त्यांना वेळ पाळायची गरज नाही. वेळ तुम्हाला पाळेल, वेळ तुम्हाला ऍडजस्ट करेल. नाही मॅडम. नाही यार नाही नाही. शाबास बरोबर आहे करेक्ट आहे. अरे कुठपर्यंत जाऊन बसले नाही, खरंच आहे अनुराग हे. कश्यप. बरोबर. अनुराग कश्यप पर्यंत जाऊन बसल्या काय मजा काय नाही तर आमच्या नशिबात ठेवच आहे एक सकाळ संध्याकाळ. काय काय? आम्ही कधी जाऊन पोहोचणार अनुराग कश्यप पर्यंत. त्याला असू द्या अनुराग कश्यप अनुराग कश्यप. जाऊ दे. तर बाप की अदालत मध्ये सई तामणकरवर पुढील आरोप आहे. तुझ्यावर पुढचा आरोप आहे की तुला एखादं गाणं ऐकवलं आणि तुला ते नाही आवडलं तर ते गाणं हिट होतं नंतर आणि तुला जे आवडतं ते फ्लॉप होतं. हे काय होतं? हे खरं आहे का? अशी धारणा आहे काही लोकांची आणि मला माहित नाही म्हणजे पण मला असे जेव्हा काही उदाहरण सांगशील का? संजय कुठली गाणी hit झाली तरी? संजय दादांनी जेव्हा मला टिकटिक वाजते डोक्यात ऐकवलं होतं तेव्हा मला ते आवडलं नव्हतं आणि ते हिट झालं. तेव्हापासून अशी धारणा आहे की गाणं हिट करायचं असेल तर ते सई तामणकरला ऐकवा, तिला आवडलं नाही तर ते हिट होणार. आणि आवडलं तर चुकून फ्लॉप. फ्लॉप होईल ना? पडतं गाणं. अरे बापरे. यावर सरकारी वकिलांना काही म्हणायचंय? म्हणजे नेमकं काय म्हणायचंय? तिला आवडलेलं पडतं. हा हो. सई? काय चालू आहे? हा? काय चालू आहे? कुठे आहे तू? कुठे आहे तू? पडलो आम्ही. काय पडलं कोण चालू आहे त्याचं? हा? येडे. झालं? माझ्या कोणत्याची वाट नका लावू रे. शांत बसा ना जरा. अरे सई मी पण. अरे यार नको यार प्लीज हा प्लीज नको. बट या यार, दिग्दर्शकांना विचारूया ना, यांनी गाणी ऐकवली होती सईला? नाही नाही मला भीती वाटते. हे तुम्हाला माहितीच नव्हतं? नाही बरं झालं पण ऐकवलं मी. नाही. काय सई? तुमचं गाणं खूपच हिट झालंय. म्हणजे हिला आवडलं नसावं ते. नाही आवडलं नव्हतं बाबा. मला या आरोपातून मुक्त करा प्लीज. नाही ते मी नाही ठरवणार, ते जज ठरवणार आहेत. मी विनंती करतो की त्यांना शिक्षा कॉफी द्यावी. कॉफी. सई तामणकर आज या कोर्टामध्ये आलेले आहेत आणि त्यांच्यावर झालेल्या आरोपाचा त्यांनी व्यवस्थित समाचार घेऊन एक चांगले उत्तर दिलेले आहेत. पण कोर्टात आल्यानंतर शिक्षा होणं हे स्वाभाविक आहे. काही तुम्ही उत्तर चुकीचे दिले त्यामुळे तुम्हाला ही शिक्षा होत आहे. तर कोर्ट सई तामणकर यांना अशी शिक्षा करते की त्यांनी रसिक प्रेक्षकांचं गाणं म्हणून मनोरंजन करा. ए काय नाही 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 ही शिक्षा आहे. ए, नाही. ही ही शिक्षा आहे. चालली, ही नाही, शिक्षा आहे. नाही ते अरे, करावं लागेल. नाही ए, ही यार, शिक्षा नाही. आहे. सई एक शिक्षा आहे. झलक फक्त, अख्खं नको. क्या बात है! आता मला राधिकाकडे यायचंय. राधिका, या आधीचा तुझा मराठी सिनेमा लय भारी. खरं तर या सिनेमाने रेकॉर्ड्स केले मराठीमध्ये आणि मला खूप आनंद होता की सुरुवात तुझ्यापासून झाली होती या आमच्या कॅफेची. तेव्हा नाही अभिनंदन करता आलं, पण आता खूप जोरदार टाळ्यांनी लय भारीच्या यशासाठी मी राधिकाचं अभिनंदन करणार आहे. थँक्यू. लय भारी तू केलास. त्यानंतर तुला ऑडियन्स रिॲक्शन काय काय मिळाली? खूपच चांगली रिॲक्शन मिळाली ॲक्च्युली, कारण मराठीमध्ये मी फार काम नाही केलेलं. जे निवडक चित्रपट केलेत ते असे
खूप गाजले नाही आहेत कुठलेच, त्यामुळं माझा चेहरा फार लोकांना माहीत नाही खरं सांगायचं तर मराठीमध्ये. पण लय भारीनं ते सगळंच तोडलं खरं सांगायचं तर. कुठच्या कुठे सगळ्यांनी बघितलं आणि इतका मोठा हिट झाला. टेलिव्हिजनवर तर मी ऐकलं त्यांनी सगळे रेकॉर्ड records म्हणजे हिंदी चित्रपटाचे सुद्धा रेकॉर्ड्स मोडले. हे फारच कौतुकास्पद गोष्ट आहे आणि त्यामुळं खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला आणि ॲक्च्युली असंही लोक मला म्हणाले की अरे तुला असं बघितलं नाही आहे फुल कमर्शियल सिनेमामध्ये. सो तेही खूप चांगलं होतं कारण मला अजिबात आवडत नाही टाईपकास्ट व्हायला आणि माझा प्रत्येक रोल हा आधीपेक्षा वेगळा असेल असं मी प्रयत्न करते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खूप ओव्हरवेल्मिंग होत्या. तर आपल्याकडे गुलशन आलेले आहेत आणि गुलशन यांनी याच्यामध्ये मंदार नावाची मराठी व्यक्तिरेखा साकारलेली आहे. तर गुलशन जी, सगळ्या ऑडियंसला एक उत्सुकता है कि अगर आप कोई मराठी डायलॉग बोलेंगे, मराठी फिल्म में भी आप काम कीजिए, ऐसा मेरा कहना है. जल्दी आप मराठी सीख जाओगे, तो उसकी ट्रायल आज से ही शुरू कर देते हैं. जी जी जी. तो इनकी फिल्म आई थी लय भारी. लय भारी का डायलॉग तो नहीं जानता हूँ लेकिन मैं बताता हूँ अच्छा सर ओके आपको. ओह अच्छा अच्छा तो हम करते हैं सर. चलो जोरदार टाळ्या. ओहो. आता असं होणार आहे की गुलशन आमच्या पुढच्या मराठी सिनेमात काम करतायत आणि डायलॉग आहे लय भारीचा. म्हणजे मी एकदा करू नका मला काय, मी काही नाही वाटत रितेश देशमुख, पण तरी पण आपला हात भारी, आपला हात भारी, हे बात आपली लाद भारी, आपली लात भारी, च्या मायला च्या मायला आपलं सगळंच लय भारी. आपलं सगळेच लय भारी. अभी 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 ये वन टेक में कर दो सर. अभी ये वन टेक में होगा. सर के लिए जोरदार तालियां. एंड एक्शन. आपला हात भारी, आपली लात भारी, च्या मायला आपला सगळेच लय भारी. अभी आगे का सर. आगे भी है? हाँ, मैं शरद केळकर. हाँ केलकर बाबू. लगता ही नहीं भाई 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 साथ में काम किया था हमने रामलीला में. किया था ना. क्या बात है. शरद केळकर मैं बन जाता हूँ अभी. आप मेरे को बोलो डायलॉग. संग्राम हा चेहरा लक्षात ठेव. संग्राम हात हा चेहरा लक्षात ठेव. संग्राम हा चेहरा लक्षात ठेव. या माऊलीची माऊली हाय ही. या माऊलीची माऊली है ही. क्या बुलवा रहे हो भाई. हाँ आगे है उसमें. बाई वाड्यावर चला. है उसमें है उसमें सर. वो बहुत फेमस डायलॉग है मराठी का, है ना. पण मंदार Dialogue पोंक्षे famous है. कॅन से दिस. मंदार पोंक्षे कॅन से बाई वाड्यावर चला. क्या है, हमारे मराठी के बहुत बड़े हीरो और विलन रहे हैं नीड़ू फुले जी. उनका डायलॉग है. नीडू फुले. नीड़ू फुले जी. सखाराम बाइंडर. जी हाँ, तो उनका डायलॉग है बाई वाड्यावर चला. एक बार आप कह दो ना सर. बाई वाड्यावर चला. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जात असाल, तुम्हाला काही ऑडियन्स भेटतात, त्यांच्या प्रतिक्रिया तुम्हाला ते पोहोचवतात तुमच्यापर्यंत. इकडेही काही प्रेक्षक आहेत, त्यांच्या काही प्रतिक्रिया त्यांना पोहोचवायच्या आहेत. कुणाला काही बोलायचंय. गुलशन सर आणि राधिका मॅम, आम्हाला दोघांना तुमच्या समोर डान्स करायचा आहे. हा डान्स करायचा आहे. डान्स कर. त्यांच्या सोबत. हा. या कोण आहे. या. तुझं नाव काय आहे. सॅम. सॅम. क्या बात आहे. सॅम, हे काय केलं म्हणजे चुकून गाडी घासली आहे का हे झालेलं आहे. यश आहे. हे तू स्वतः केलंयस का काय म्हणतात त्याला स्पेशली. नाही मी माझ्या मनाशी केलंय. तुझ्या मनाशीच केलेलं आहेस तू. क्या बात. पण हे मला आवडलं. तू डान्स वगैरे करतोस. हा सर. वा. सॅम, तुझं नाव काय. ब्लेज. ब्लेज. क्या बात आहे. ब्लेज म्हटलं तरी कळलं मला ब्लेज. आणि हे वाळत घातलेत का इस्त्री करावे लागतात असे नंतर. काय हिस्ट्री करावं नाही लागत. इस्त्री नाही करावं लागत ना. पण हे मला आवडलंच आहे. क्या बात आहे यार.
गुलशनला मूनवॉक खूप छान आहे. ओ तो वो तो देखना ही हमें. ये बात. हे माझे दोस्त आहेत, हे पण मुनवॉक हा करतात. चलो चलो. यांना मूनवॉक येतो. हे मुनवॉक वाले आहेत, माझे ओके दोस्त ओके ओके आहेत. आ जाओ आ जाओ. दाखवा तुमचा मूनवॉक. या येऊ का? या ना, या काय आता. जा सर, ऑल द बेस्ट. लगता है वो सारे मोदक खा के आए हैं. हा सर हा मूनवॉक दाखवा. मूनवॉक. मुनवॉक चप्पल काढायला लागेल. हे काय हे काय हे काय. मूनवॉक मूनवॉक. हा वहिनी. हा वहिनी विचारा. कांबळे, नमस्कार. नमस्कार नमस्कार. हा, अरे चांगली वा. दिसते का रे? मला राधिका वहिनी सांगायचे जरा. अच्छा वहिनी. सांगा ना. छान दिसतंय वहिनी. Thank you, तुम्ही पण. ठेवलंय सगळं. काय आता गावाकडची लोक पण बघतात तुम्हाला, म्हणतात आपली मराठी मुलगी गेली एवढी वर, तर काय त्यांच्यासाठी एखादा उखाणा बिकाना घ्या ना. दादी घेता का? घ्या की, घ्या, दादी नका, घ्या. राधिकाच्या अदा आहेत किलर. ओहो. हा हा. राधिकाच्या अदा आहेत किलर. आहा. म्हणूनच नवरा केला बेनेडिक्ट टेलर. वा वा. प्रश्न माझा प्रश्न असा आहे हा. की फॉल पिकोचे नेमके किती घेतील ते? साडी Fall किती pico चे घेतील? किती घेतील? का? ते का घेतील? तुमच्यासाठी फुकट करून देतील. अगदी 100%. साडी पोचून देते मग थोडा अहो, वेळ. फक्त आडनाव आडनावच असेल ना. नाही हो, प्रोफेशन आहे. प्रोफेशन आहे. हा. त्या म्हणताय तर तुम्हाला काय होतंय? मी देते ना माझी साडी फुकट करून देणार आहेत त्या. आणि मग नसेल तर टाकली नक्की द्या. दुकान टेलरिंगचं. त्यात काय प्रॉब्लेम आहे एवढा? आई मला शाळेचा ड्रेस अजून पाहिजे. चालेल. त्याच्यात मग सांगितलं तुला नाला का देऊ काय एक मारून? माझा पोराला गावाला मारतो तू. तुमचं पोरगं, हा? मला वाटलं कोणाला बी पप्पा म्हणून मिठी मारतो. कोणाला बी? मला वाटलं पप्पाचं. मला वाटलं माझं. एक मिनिट. हा माझाच आहे ना? भेटते मग मॅडम नंतर हा? नक्की शो नंतर भेटा, मला द्या. धन्यवाद. अरे माझं पण थोडा जुना पॅन्ट अल्टर करून नाही तुमचं घ्यायचा. नाही कमी करणार मी. अजिबात नाही. मला सई तामणकरांना प्रश्न विचारायचा आहे. वा वा. मॅडम तुझा खूप मोठा फॅन आहे मी. म्हणजे खूप आधीपासून तुमचे चित्रपट मी बघितले. तुम्ही बॉलिवूडमध्ये गेलात तर आमची आणखीन अशी इच्छा आहे मराठी प्रेक्षकांची की तुम्ही हॉलिवूडमध्ये पण जावं, परदेशी पिक्चर करावे. तर तसं काही प्लॅनिंग आहे का तुमचं? मला आवडेल. मला काम आलं तर मी नक्की करेन. मग तुम्ही तिकडे परदेशात जाऊन चित्रपटाची शूटिंग करणार? मुंबईत पण परदेशात पण. तुम्ही म्हणजे परदेशात गेलात तुम्ही याल ना परत? हो येणार ना. सवाल. आ? ऑफकोर्स येणार. नक्की येणार ना मॅडम? नक्की येणार. थँक्यू मॅडम. तर माझा प्रश्न एवढा होता की तुम्ही परत येताना एअरपोर्टवरून 2 बाटल्या आणाल का? कसल्या बाटल्या? हा? कसल्या बाटल्या? केचपच्या बाटल्या. मला खूप आवड आहे फॅमिली केचपची. ऑडियन्स बघतो शो. काय बाटल्या नाही, बिटल्या? केचपची बाटली मला आवडते. नक्की आणा 2 बाटल्या माझ्यासाठी. डन अरे डील. कुणाचं काय तर कुणाचं काय. मला प्रश्न विचारायचा आहे. सई तामणकर यांना. हा हा विचारा. सई तामणकर, मी तुमचा जबरदस्त फॅन आहे. मी तुमचे सगळे चित्रपट बघतो. म्हणजे खूप चित्रपट. अरे 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 मी तुमचे सगळे म्हणजे खूप खूप फॅन आहे. सांगू शकत नाही. मी दादा दुनियादारी का बघितलं? दुनियादारी पण बघितलं. दुनियादारी काय दुनियादारी ना? काय ते? पिक्चर आहे ना? नाही नाही, तुम्ही कांदे पोहे केला बरोबर. मला का नाही खायला बोलवलं?
अहो असं काय करतं, किती खाल्लं असतं मी खाऊन मी गरीब माणूस आहे. Sorry. 1 खाल्ले असते, 2 खाल्ले असते, 3 पेगवर मी जातच नाही, 3 प्लेटवर मी जातच नाही. असं काय करते, बोलवलं असतं चाललं असतं ना, पण काय हरकत नाही. तुमचा plan. पोहे नाही बनवले त्यांनी, सिनेमा होता तो, कांदे पोहे. हा मग तेच म्हणतो ना, सिनेमा मी जो त्यांनी केला तो मला बोलवलं नाही खायला, असं नाही करायला पाहिजे. ठीक आहे, तरी पण ना माझ्या हॉटेलला ना तुमचं नाव दिलंय. अच्छा, कुठलं हा, हॉटेल आहे? सई तामणकरांचे कांदे पोहे असं नाव दिलंय. असं एक हॉटेल काढलं तुम्ही? असं एक हॉटेल तुम्ही उद्घाटनाला याल का? येते. मी गरीब माणूस आहे, पैसे नाही, पण कांदे पोहे देऊ शकतो. ठीक आहे. ठीक आहे म्हणाल्या, ठीक आहे म्हणाल्या. ठीक आहे ना, चालेल. थँक्यू Good, good. आणि मी तुम्हाला एवढं हा उचलतो रे. सई तामणकर येतात फुकट, कळलं का? अच्छा हा मग सर, आणि एक डायरेक्ट तुम्हाला सांगायचं होतं, काय रे, आपली BMW ठोकली कोणीतरी. काय सांगतो? ठीक आहे, रिपेअर करून तू चालवायला घे, आणि आपली मर्सिडीज तू काढ बरं का. चल चल, मर्सिडीज काढ, मी येतो बाहेर. गरीब आहे बाई, काय काय देतो काय. सई, हसताना खूप छान दिसतेस ग. तुला आठवतं आपण एकत्र कॉलेजमध्ये होतो, आणि तुला हे माहित होतं की मला गॅसेसचा त्रास. आणि तरीही तू मला फ्रेंड बनवलंस. आता इकडे बघ बाबा, हे कधीपासून होतंय असं? तू सोडून गेल्यापासून. काही नाही, आता फक्त 2 महिन्यात जाईन मी माझ्या घरी. एक प्रॉमिस करशील? प्रॉमिस राहू दे, 500 रुपये देशील? का? घरी जायला पैसे नाहीत माझ्याकडे. बापरे, आईच्या गावात रक्त. साला तू चुकतोयस. गाणं चुकतो, इथून बाहेर येतं. अरे म्हणजे साला हे काय लाल कसं होत आहे? काय यार फालतूगिरी आहे, एवढं चांगलं. इकडे चुकतो, इथून बाहेर येत आहे. याच्या कानात तुमतो, याला कळलं पण नाही. तुझ्या तुंकलो तुला कळलं का? तर हंटर बघायला जा, पण लहान मुलांना सोबत घेऊन जाऊ नका, कारण हा मोठ्यांसाठीचा सिनेमा आहे. तुम्ही इकडे आलात, मला खूप छान वाटलं. आमचा हा मंच आणि SL विजन यांच्यातर्फे या सगळ्या पाहुण्यांना मिळते एक छोटीशी आठवण भेट. तर अशीच मजा करण्यासाठी आपण भेटणार आहोत पुढच्या भागात. बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या.